अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। हातनूर पंचायत समिती गणातून भाजप या पक्षातून निवडणूक लढवत आहे। माझ्याबरोबर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीसाठी किशोरआबा पवार हे माझ्याबरोबर उभे आहेत। त्यांनाही चांगला अनुभव आहे। ते 15 वर्षापासून जिल्हा परिषद पद भूषवत आहे। त्यांनी बरेचसे विकास कामं केलेले आहे। मीही 15 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य पदावर कार्यरत असून मला ग्रामपंचायत सदस्य चालवण्याचा 15 वर्षांहून चांगला अनुभव आलेला आहे। यानंतर मला जर पंचायत समिती सदस्यपदीतून जर निवडून दिलं त्यास मी बरेचसे विकास कामे करायची ग्वाही देतो। गावात बरेचसे अजून कामं रखडलेली आहे। पंचायत समिती सदस्य ज्यावेळेस मी राहील त्यावेळेस गावातली पाईपलाईन असो, ड्रेनेजचे कामं असो, राहिलेले काम मी पूर्ण करून आम्ही विश्वास देतो। मी आजवर कुठलंही कुणालाही 1 रुपयाचंही करप्ट भ्रष्टाचार मी माझ्यावर लावून घेतलेला नाही आहे। त्यामुळे माझी जनतेला अशी विनंती आहे की मला जनतेने भरघोस मतांनी निवडून द्यावं। कमळ या निशाणीवर विशेष म्हणजे राज्यातही सरकार आपली भाजप शिवसेना युतीचे सरकार आहे, केंद्रातही भाजप सरकार आहे। देवेंद्र भाऊंच्या आशीर्वादाने आपण बरेचसे कामं आणू शकतो। इतर दुसऱ्या उमेदवाराला मतदान न करता सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला मतदान करावं ही माझी सर्वांना विनंती आहे। त्यामुळे येत्या 7 तारखेला सर्वांनी कमळ या निशाणीवर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करा ही माझी प्रत्येक मतदारास नम्र विनंती आहे। जिल्हा परिषद गटामधून मीनाक्षीताई किशोर पवार याही उभ्या आहेत। त्यांच्याबरोबर परत घेतो मी। तसेच माझ्याबरोबर जिल्हा परिषद गटातून मीनाक्षीताई किशोर पवार ह्या उभ्या आहेत। त्यांचा अनुक्रमांक नंबर 2चा आहे। माझाही अनुक्रमांक नंबर 2चाच आहे। संतोष भाऊ करवंदे गेले 15 वर्षापासून हे जनतेचंच आहे आणि जनतेच्या सुखादुखात रात्रंदिवस ते सेवेमध्ये तत्पर आहे। त्यांच्यासोबत जिल्हा परिषदला आपले किशोरआबा पवार, त्यांच्या पत्नी आहेत मीनाक्षीताई पवार आणि किशोरआबाला खूप अनुभव आहे, खूप कामं केली किशोरआबांनी। आणि तसंच संतोष भाऊला सुद्धा कामाचा अनुभव आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून। आणि यामागं पण ते पब्लिकमध्ये होते, इकडून पुढं पण राहतील आणि हातनूरचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही ही म्हणजे मला प्रत्येक मतदाराला हात जोडून विनंती आहे। कमळ या निशाणीवर 7 तारखेला कमळासमोरील बटन दाबून या दोन्ही उमेदवारात प्रचंड मतांनी विजयी करावं आणि आपल्या हातनूर गणाचा कायापालट करावा हीच हात जोडून विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।